सर नमस्कार. नमस्कार. मी मंगेश बागुल, ग्रोटेक ॲग्री सायन्स रिसर्च प्रायव्हेट लिमिटेडकडनं इंदोरकडनं आलो आहे. मी आपणाला 6-7 वर्षापासून ओळखतोय, पण बागेत आज पहिल्यांदा आलो. तर आपल्या बागेला जे आपण यूज करताय ग्रोटेकचं थोडंसं शेड्यूल आम्हाला सांगा ना, काय काय यूज करता आपण. नमस्कार, मी डॉक्टर विश्वास केळकर, केळशी दापोली. कॉन्टॅक्ट नंबर पण माझा कॉन्टॅक्ट नंबर मी शेवटी देतो. गेले 6 वर्ष बागुल साहेब माझ्या संपर्कात आहेत आणि त्यांनी आम्हाला सांगितले की ऑर्गॅनिक खताला एक पर्याय म्हणून तुम्हाला मी ग्रोटेकचा भूग्रो आणि एक पोटॅश दोन्ही ऑर्गॅनिक मॅन्युअरिंग दिलेली आहेत त्यांनी. तर मी एवढं सांगेन की ऑर्गॅनिक खताला उत्तम पर्याय म्हणून त्यांचं एक खत तुम्ही वापरू शकता. माझा 6-7 वर्षाचा अनुभव अतिशय चांगला आहे, म्हणजे मी पूर्ण समाधानी आहे. एकतर फळाची क्वालिटी, साका अजिबात येत नाहीये, फळाचं वजन, प्रत आणि मार्केटमध्ये जे आंब्याचं फळ तुमच्या मनात जे भरण्याला जे आवश्यक गोष्टी आहेत हे सगळ्या खतामुळे 26-26, 19-19-19, 15-15-15 हे ऑर्गॅनिक खत वापरू शकता. त्याच्याबरोबर त्यांनी त्यांचं पोटॅशचं पण जे मॅन्युअरिंग आहे ते पण चांगलं आहे. आणि आता ते डोस तुम्हाला आहेत त्याप्रमाणे ते रिकमेंड करतीलच, कारण ते वेगवेगळ्या झाडांना वेगवेगळ्या याच्याप्रमाणे मिळतील. आपल्या काय म्हणतात त्याला, आउटपुट वयानुसार किंवा कॅनॉपीनुसार तुम्ही बदलू शकता. आता आपलं हे किती वर्षाचं झाड आहे डॉक्टर सर? हे झाड आहे साधारण 30 ते 40 वर्षाचं आहे. बरं. याला आपण किती, याला आम्ही 10 ते 15 किलोच्या दरम्यान तो डोस देतो. 20 किलो पण दिलेला आहे, त्याच्यामुळे यील्डवर परिणाम होईल आणि मुख्य म्हणजे क्वालिटी चांगली राखली जाते. बरं. आणि ग्रोथ वगैरे चांगली. हो, एकदम व्यवस्थित. काय आम्ही पूर्ण समाधानी आहोत. तुम्ही घ्यावं अशी आमची इच्छा आहे. मी काय त्यांची जाहिरात करत नाही, मी अनुभव सांगतोय माझ्या इथे. बरं, मी केळशी दापोलीला असतो. कधी यूज करता आपण हे? आम्ही कसं होतं, जून मध्ये आम्हाला सगळं मॅनेज होत नाही, एवढी झाडं असल्यामुळे जास्ती मॅनपॉवरचा पण प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे आम्ही हे आंबा जेव्हा अंड्या एवढा होतो तेव्हा आम्ही हे रिकमेंड करू की तेव्हा तुम्ही घातलं तरी चालेल. 2 डोस घातलं तर उत्तम, पण आम्हाला ते शक्य होत त्यामुळे आम्ही एका डोसमध्ये घालतो. मी दापोली केळशीचा, माझा नंबर 9168215924. आणि हे मी माझे स्वतःचे अनुभव सांगतोय, साहेबांनी विचारली म्हणून सांगत नाहीये, मी आपणहून सांगितलेले. धन्यवाद. आणि आपण आंब्याबरोबर मला बोलले होते की पॅडीला पण वापरतोय, नारळाला वापरतोय, सुपारीला वापरतोय, काजूला वापरतोय. आता प्रमाणात थोडं कमी घालतो सगळ्या याच्या. पॅडीला पण चांगला दाणा बिणा भरायला व्यवस्थित उपयोग होतोय. व्यवस्थित खूप छान पर्याय. धन्यवाद. धन्यवाद.